नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, देवाचा खरा भक्त कोण यावरच आधारित असलेली एक छोटीशी बोधकथा आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढविण्यात येई. हजारो लोक पाहायला येत. राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. पाहिमा पाहिमा म्हणत असे. राजाकडची ती पूजा, तिचा थाट किती वर्णावा, किती सांगावा. सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्त्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाटाने पूजा होई. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. शंकराला प्रदक्षिणा घालीत असे. आसन मांडून जप करीत बसे. तो फक्त झाडाचा पाला खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पी, असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला. शंकराच्या दर्शनास गेला. संन्यासी शांतपणे बसला होता. महाराज, आपणाला एक प्रश्न विचारू का? त्या माणसाने विचारले. विचारा, संन्यासी म्हणाला. तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात. देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात. त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण? खरे सांगू शकाल का? दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय पर्वा? खरे आहे, ऐका तर. तेथे रोज 2 प्रहरी एक गुराखी येतो. तो शंकराचा खरा भक्त होय. त्याला वेदमंत्र येत नसतील. जप जाप्य करीत नसेल तो. पूजा तरी कशाने करणार? कोठून आणेल गंध, कोठून आणेल निरांजन? येथे राजा रोज पूजेसाठी येतो. कशी घवघवीत दिसते ती पूजा. किती माळा, किती कापूर. त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त? हो, पुन्हा पुन्हा काय सांगू? महाराज, तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही. त्यावर महाराज म्हणाले, उद्या प्रचिती दाखवितो. राजा पूजा करील त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल त्यावेळेस तुम्हीही येते असा. त्यावर तो मनुष्य म्हणाला, अवश्य येईल. तो मनुष्य तिथून निघून गेला. संन्यासी आपल्या कर्मात रमला. दुसरा दिवस उजाडला. तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला. काही वेळाने राजा आला. चौघडा वाजू लागला. सनया आलापू लागल्या. महापूजा सुरू झाली. माळा चढविण्यात आल्या. कापूर पेटून राजा ओवाळू लागला. इतक्यात काय झाले, ते देऊळ एकदम हलू लागले. भूकंप होणार असे वाटले. राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले. त्याच्या हातातील आरती खाली पडली. कोठले ओवाळणे, कोठली पूजा. राजा धूम पळत सुटला. राजाच्या बरोबरचेही सारे पळत सुटले. ती पूजा तशीच तेथे अर्धवट पडून राहिली. दुपारची वेळ झाली. तो गुराखी आला. त्याच्या गायी रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभाऱ्यात शिरला. पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली. नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तेथेच तो कांदा भाकर खाऊ लागला. आईच्या जवळ बसून जेवू लागला. देव म्हणजे सर्वांची आईच ना. इतक्यात ते देऊळ हलू लागले. दगड डोक्यावर पडणार असे वाटले. हातातील भाकरी हलू लागली. भूकंप होणार असे वाटले. परंतु त्या गुराख्याने काय केले? तो पळाला का? त्याने धूम ठोकली का? नाही. त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली. देवा सांभाळ, असे तो म्हणाला. मग देऊळ हलायचे थांबले. गुराख्याला आनंद झाला. त्याने भाकरी पोटभर खाल्ली. देवाला नमस्कार करून पुन्हा रानात गेला. गायीसाठी बासरी वाजू लागला. प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता. पटले की नाही? संन्याशाने विचारले. राजा पळून का गेला? गुराखी तेथेच का राहिला? असा प्रश्न त्या मनुष्याने संन्याशाला विचारला. त्यावर संन्यासी म्हणाला,
अरे, राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता ती पिंडी त्याला खरोखरच देवाची वाटत होती का? देऊळ हलू लागताच तो पळाला. देव जवळ असता तो पळाला का? संकटात देवाशिवाय कोण तारणार? परंतु ही पिंडी रक्षण करील असे त्याला वाटले नाही. त्याने स्वतःच्या पायावर अधिक विश्वास ठेवला. ती पिंडी म्हणजे केवळ दगड, हीच त्याची शेवटी भावना झाली. परंतु तो गुराखी देऊळ हलू लागताच पळाला नाही. त्याने पिंडीलाच मिठी मारली. संकटात लहान मूल आईला बिलगते तसा तो गुराखी देवाला बिलगला. त्याला ती पिंडी म्हणजे दगड वाटला नाही. त्याला तेथे खरोखरच देव दिसत होता. ती पिंडी परमेश्वराची, देवा महादेवाची आहे असे त्याला खरोखरच वाटत होते. त्याचा खरा भाव होता, त्याची खरी भक्ती होती. त्याच्या पूजेत फुले नसतील, कापूर नसेल, चंदन नसेल, परंतु सर्व सुगंधाहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता. आता पटले ना? संन्याशाने शेवटी विचारले. होय महाराज, असे म्हणून विचार करीत तो मनुष्य निघून गेला. तर मंडळी, आपल्या हृदयात सद्गुरूंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर महाराज दिवसभर सतत आपल्या सानिध्यात आहेत, आपल्याशी बोलत आहेत, आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत. आपली कृती चुकीची असेल तर ते सांगत आहेत. असा पक्का भाव म्हणजे मानसपूजा. ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सद्गुरूंना सांगून करायचे, अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे. दिवसभरात काही मनाविरुद्ध झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच सद्गुरू करीत आहेत असे वाटून घ्यावे. त्याने आपल्यातील दोष दर्शन होतं, मीपणा जातो. आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम घेणं चालूच असावं. त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही. हे रामनाम सद्गुरूंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं. किंबहुना रामच त्याचं नाम घेतो हे सद्गुरूंचं सांगणं संपूर्ण खरं आहे, हे आपण अनुभवतो. तर मंडळी, आशा करते ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.